हॅलो स्टुडंट्स, त्या दिवशीला आपण स्टोरी सुरू केली होती. मागच्या लास्ट पिरियडमध्ये आपण बघितलं होतं युनिट 3.2 द मॅजिक हर्ब. त्या स्टोरीमध्ये आपण बघितलं होतं देअर वॉज ॲन इनकीपर अँड ही वॉज व्हेरी ग्रीडी अँड व्हेरी अनकाइंड पर्सन. And one day his inn came a poor merchant. म्हणजे एक दिवस त्याच्या इनमध्ये एक गरीब व्यापारी संध्याकाळच्या वेळी येतो, रात्रीच्या वेळी, आणि त्याला तिथे थांबायचं असतं. परंतु तो व्यापारी गरीब आहे म्हणून त्या इनकीपरला म्हणजे त्या खानावळीच्या मालकाला ते आवडत नाही. आणि म्हणून मग तो म्हणतो की लुक ॲट हिज शूज, लुक ॲट हिज क्लोथ्स, म्हणजे त्याचे कपडे कसे आहेत, शूज कसे आहे. ही कॅरी हिज मर्चंटाईज इन हिज हिमसेल्फ, म्हणजे स्वतःच तो त्याचा जो व्यापार करायचं साहित्य आहे ते पाठीवर वाहून नेतो. सो ही लुक लाईक बेगर, म्हणजे एखाद्या भिकाऱ्यासारखा तो दिसतो. आणि अशा बेगरली व्यक्तीला कस्टमरला काय वाढायचं आपण. सो कॅन नॉट ऑफर्ड अ सर्वंट हिम, म्हणजे त्याला नोकर वगैरे काही द्यायची गरज नाही, नोकराच्या त्याने वाढायची गरज नाही त्याला. आणि साधं सिंपल जेवण बनवायचं त्याच्यासाठी. आणि त्याची जी पत्नी असते ती पण त्याच्यासारखी असते. सी इज ऑल्सो लाईक हिम. सी वॉज क्रुएल अँड व्हेरी ग्रीडी वुमन. ती पण दृष्ट आणि लोभी असते. सो सी सेड टू हिम, व्हाय डीड यू टेक हिम इन, ड्राईव्ह हिम आउट. काय आतमध्ये घेतलं त्याला, इन म्हणजे खानावळीमध्ये का घेतलं, त्याला हाकलून द्या. तर त्याच्या पुढे आता आपल्याला बघायचं आहे. नो नो सेड द इनकीपर, दॅट इज नॉट गुड फॉर अवर रेप्युटेशन. बट आय हॅव ॲन आयडिया, अ व्हेरी क्लेवर आयडिया. आय हॅव धिस मॅजिक हर्ब. आय बॉट इट लॉंग एगो. हू एव्हर इट्स धिस हर्ब फॉरगेट समथिंग. We will cook a good meal for this fellow and add the magic herb to it. Then he is sure to forget some of his merchandise here tomorrow. So the innkeeper said, No, that is not good for our reputation. His wife said, Why did you take him in? तुम्ही त्याला आतमध्ये का घेतलं? Drive him out. Drive away म्हणजे हाकलून देणे. त्याला हाकलून द्या बाहेर. सो इनकीपर सेड नो, नाही तसं करता येणार नाही. दॅट इज नॉट गुड फॉर अवर रेप्युटेशन. आपली जी प्रतिष्ठा आहे किंवा आपली इमेज आहे ती काय होईल, खराब होईल अशाने. आपण कुणाला हकलून देऊ शकत नाही आलेल्या कस्टमरला. बट आय हॅव एन आयडिया, पण माझ्याजवळ एक आयडिया आहे. आयडिया मीन्स युक्ती. अ व्हेरी क्लेवर आयडिया, एक छानशी युक्ती आहे. आय हॅव धिस मॅजिक हर्ब. हर्ब मीन्स वनस्पती, औषधी वनस्पती. माझ्याकडे एक जादू करणारी कमाल करणारी एक वनस्पती आहे. आय बॉट इट लॉंग एगो. बऱ्याच वर्षाच्या आधी मी ही आणली होती. हू एव्हर इट धिस हर्ब फॉरगेट समथिंग. जो कोणी ती वनस्पती खाईल त्याला काय होईल, विस्मरण होईल. कशाचं त्याला विस्मरण होते, विसरून जातो तो काही ना काहीतरी. वी विल कुक अ गुड मील फॉर धिस फेलो. या व्यक्तीसाठी आपण काय करूया, चांगलं जेवण बनवूया. अँड गुड मील फॉर दिस फेलो अँड ॲड द मॅजिक हर्ब टू इट. आणि ही जादूची वनस्पती जी आहे ती त्याच्या जेवणात आपण ॲड करू, मिक्स करू. देन ही इज शुअर टू फॉरगेट सम ऑफ हिज मर्चंडाईज हिअर टुमारो. आणि जेव्हा तो हे जेवण करेल मॅजिक हर्ब असलेली, तेव्हा निश्चितच तो उद्याला इथे काही ना काहीतरी विसरून जाईल. त्याची व्यापाराचे जे काही साहित्य आहे त्याच्याजवळ ते विसरून जाईल किंवा काही ना काहीतरी वस्तू तो निश्चितच विसरेल. हाऊ क्लेवर यू आर, एक्सप्लेन द वाईफ. त्याची जी वाईफ असते, पत्नी असते, वाईफ म्हणजे पत्नी, ती म्हणते की हाऊ क्लेवर यू आर, किती हुशार आहात तुम्ही. येस, व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट. काय विसरेल मग तो उद्याला. ही हॅज जस्ट हिज मर्चंडाईज विथ हिम. मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लिव्ह इट बिहाइंड हिअर. इट विल शुअरली बी अवर्स टुमारो. त्याच्यासोबत काय आहे, ही हॅज जस्ट हिज मर्चंडाईज विथ हिम. त्याच्यासोबत त्याचं सामान आहे, व्यापार करण्याचं साहित्य आहे. अँड मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लिव्ह इट बिहाइंड हिअर. कदाचित तो ते सगळं विसरून जाईल इथे आणि तो इथून निघून जाईल
आणि इट विल शुअरली बी अवर्स टुमॉरो, आणि उद्या त्याच्यासोबत जे काही ती बॅग आहे भरलेली ती निश्चितच मग आपली होऊन जाईल आणि त्याला त्या गोष्टीचं विस्मरण पडून तो उद्याला तिथून निघून जाईल. सो दॅट इज व्हॉट द ग्रीडी कपल डीड. कपल म्हणजे दोन, कपल मीन्स दोन. ग्रीडी कपल हे जे लोभी कपल होतं, दोघंही नवरा बायको होते, इनकीपर अँड हिज वाईफ. सो दॅट व्हॉट द ग्रीडी कपल डीड, आणि त्याचप्रमाणे त्यांनी केलं. दे कुक अ टेस्टी मील फॉर देअर कस्टमर अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट. द पुअर मर्चंट डिड नॉट सस्पेक्ट एनिथिंग. ही थँक द इनकीपर फॉर द गुड मील अँड वेंट टू बेड. दे कुक अ टेस्टी मील फॉर देअर कस्टमर अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इन इट. त्यांनी सुंदर जेवण तयार केलं, त्याच्यासाठी टेस्टी जेवण बनवलं आणि ती जी मॅजिक हर्ब होती त्याच्याकडे ती त्या जेवणामध्ये त्यांनी मिक्स केली. द पुअर मर्चंट डिड नॉट सस्पेक्ट एनिथिंग. सस्पेक्ट म्हणजे संशय येणे. त्या पुअर मर्चंटला माहिती होतं का हे असं काहीतरी करतील म्हणून? नो, ही डिड नॉट एनी आयडिया अबाउट इट. त्याला कुठलीच अशी कल्पना नव्हती. सो ही थँक द इनकीपर फॉर द गुड मील अँड वेंट टू बेड. त्याने इनकीपरचे आभार मानले छान जेवण दिल्याबद्दल आणि तो झोपी गेला. The next morning, as soon as the innkeeper and his wife woke up, they went to the merchant's room, but alas, the merchant was not there. The room was empty. The next morning, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी, as soon as the innkeeper and his wife woke up. Wake up म्हणजे जागे होणे, and woke up means जागे झाले, past tense आहे तो. जसंच इनकीपर आणि त्याच्या पत्नीला जाग आली, दे वेंट टू द मर्चंट्स रूम. धावतच कुठे गेले ते? त्या व्यापाऱ्याच्या रूममध्ये गेले, ज्या ठिकाणी तो झोपला होता. बट अलास द मर्चंट वॉज नॉट देअर. पण अरे देवा, तो मर्चंट तिथे होता का? तो व्यापारी तिथे होता का? नो, द रूम वॉज एम्प्टी. ती जी रूम दिली होती त्याला झोपण्यासाठी ती रूम कशी होती? एम्प्टी होती. एम्प्टी म्हणजे रिकामी. रूममध्ये काही सामानही नव्हतं आणि तो मर्चंटसुद्धा नव्हता. व्हॉट इज दिस? देअर इज नो वन हिअर. And where is the bag of merchandise? That too is gone. What is this? काय आहे हे? There is no one here. इथं उत्तर कुणीच नाही आहे. And where is the bag of merchandise? त्याची ती व्यापाराची पिशवी कुठे आहे? That too is gone. तो आणि पिशवी दोन्ही ते इथून निघून गेलेले आहे. ती पिशवी पण तो घेऊन गेलेला आहे. Let's check. The magic of the herb is quite strong. He must have forgotten something. He must have left something behind. So the innkeeper said, let's check. आपण चेक करू या रूममध्ये. The magic of the herb is quite strong. ही जी वनस्पती आपण त्याच्या जेवणामध्ये मिक्स केली होती ती फार पॉवरफुल आहे. He must have forgotten something. निश्चितच तो इथे काही ना काहीतरी विसरला असेल. He must have left something behind. निश्चितच त्याने मागे काहीतरी सोडलेले असेल. The innkeeper searched in every nook and corner of the room, but he couldn't find anything. How come he forgot nothing? I can't believe it, said he. So the innkeeper search म्हणजे शोधणे. Search in every nook and corner of the room. त्याने रूममधला प्रत्येक कोपरा, प्रत्येक ठिकाण, कपाट शोधून बघितलं. बट ही डिडंट फाइंड एनिथिंग. पण तिथे काहीही सापडलं नाही. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग? आय कांट बिलीव्ह इट. इनकीपर सेड, आय कांट बिलीव्ह. बिलीव्ह म्हणजे विश्वास. मी विश्वासच ठेवू शकत नाही. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग. कसं काय तो काहीच विसरला नाही? त्या वनस्पतीचा गुणधर्मच आहे काही ना काहीतरी विसरणे, आणि तो कुठल्याच वस्तू इथे विसरला नाही. माझा विश्वास बसत नाही या गोष्टीवर. सडनली द वाईफ स्लॅप हर सेल्फ ऑन द फोरहेड. We were so foolish. He has certainly forgotten something. He has forgotten to pay us. Innkeeper wife slap herself on the forehead. Forehead म्हणजे कपाळ. अचानक ती आपल्या कपाळावर हात मारते. We were so foolish. Foolish म्हणजे मूर्ख. आपण दोघेही फार मूर्ख आहोत. He has certainly forgotten something. तो निश्चितच काहीतरी विसरलेला आहे. आणि ही हॅज फॉरगॉटन टू पे अस. पे म्हणजे पैसे देणे. काय विसरला तो? आपल्याला पैसे द्यायचे विसरला. म्हणजे यांनी ज्या उद्देशाने त्याला ती हर्ब खाऊ घातली होती, वनस्पती खाऊ घातली होती, कोणत्या उद्देशाने?
की त्यात तो काही ना काहीतरी विसरेल, त्याचं सामान, व्यापाराची जी पिशवी आहे वगैरे, मग ते आपण मिळवून घेऊ. या उद्देशाने त्यांनी तो प्रयोग त्याच्यावर केला होता. बट ही फॉरगॉटन टू पे देम, पण तो विसरला. मात्र काय विसरला? यांना पैसे द्यायचा विसरला आणि तो निघून गेला. द इनकीपर नेव्हर यूज द मॅजिक हर्ब अगेन. आणि लोभापोटी त्या व्यापाराला ते खाऊ घातल्यामुळे काय झालं की यांना जो पैसे देणार होता तो जाताना इनमध्ये जेवल्याबद्दल आणि थांबल्याबद्दल ते पैसेच द्यायचा तो विसरला. म्हणजे उलट त्यांचं नुकसान झालं. आणि पुन्हा इनकीपर नेव्हर यूज द मॅजिक हर्ब अगेन, पुन्हा त्या मॅजिक हर्बचा त्याने कुठेही कुणावरही प्रयोग केला नाही. अ जापानीज फॉकटेल म्हणजे जपानमधली ती एक लोककथा आहे ही. तर अशा प्रकारे ही स्टोरी आपण या ठिकाणी बघितलेली आहे. यातले काही जे वर्ड्स आहेत, त्या दिवशी मी तुम्हाला व्हॉट्सअप केले आहे काही वर्ड्स आपल्या ग्रुपवर, याच्यात पार्ट 1 मधले. आणि पार्ट 2 मध्ये जे काही न्यू वर्ड तुम्हाला आलेले आहेत ते सुद्धा मी आता उद्याला व्हॉट्सअप करून उद्याला नाही तर मग मंडेला करेल. आणि त्यानंतर मग तुम्हाला इथे ही स्टोरी आज काय करायची, वाचायची आहे तुम्हाला. त्यातले काही न समजलेले शब्द असतील तर ते तुम्ही आपल्याला शिक्षक मित्रांना विचारू शकता किंवा मला सुद्धा विचारू शकता. आणि मग इथे क्वेश्चन 1 दिला आहे तुम्हाला. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हू वॉज नॉकिंग ऑन द डोअर? व्हाय वॉज द इनकीपर नॉट प्लीज? व्हाय डीड द मर्चंट रिक्वेस्ट? व्हाय डीड द इनकीपर नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे? अँड व्हॉट वॉज द स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हर्ब? अँड व्हॉट डीड द मर्चंट फॉरगेट? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्टोरीमध्ये सापडतात. अगदी स्टार्टिंगलाच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे हू वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द रूफ. अगदी पार्ट 1 म्हणजे पार्ट 1 मध्येच तुम्हाला समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. आता समवनच्या ऐवजी तुम्हाला काय करायचं, तिथे फक्त लिहायचं आहे मर्चंट. कोणता शब्द टाकायचा आहे? मर्चंट. मर्चंट वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. अशा प्रकारे हा पहिल्या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तुमचा आता. व्हाय वॉज द इनकीपर नॉट प्लीज? आता ते सुद्धा इथे तुम्हाला त्याच्याच खाली सापडतं. द इनकीपर वॉज नॉट प्लीज टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर. द इनकीपर वॉज नॉट प्लीज म्हणजे त्याला आनंद झाला नाही, खुश नाही झाला तो. कशामुळे? टू हिअर दॅट मॅन वॉज पुअर. तो मनुष्य गरीब आहे हे ऐकून त्याला आनंद झाला नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला त्या व्हाट डीड द मर्चंट रिक्वेस्ट? द मर्चंट रिक्वेस्ट टू प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर हिम. याचा आन्सर सुद्धा तुम्हाला इथे सापडतं. बघा कुठे आहे हे इथे दिलेलं आहे. प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी. द मर्चंट रिक्वेस्टेड आहे ना, तर मग आपण सुरुवात करायची. द मर्चंट रिक्वेस्टेड टू प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर हिम. तर अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नांची उत्तर या पॅसेजमध्ये सर्व सापडतील. त्यानंतर डिस्क्राईब फ्रॉम ग्रुप, कन्वर्ट द स्टोरी इन टू प्ले. हे करायची आवश्यकता नाही तुम्हाला. खालचे प्रश्न लिहायची आवश्यकता नाही आहे. फक्त क्वेश्चन नंबर 1 मधले सगळे क्वेश्चन जे आहे ते तुम्ही सोडवायचे. आणि त्यानंतर इथे क्वेश्चन 4 मध्ये तुम्हाला म्हटलं आहे द के इन नॉक इज सायलेंट. आता नॉक शब्द म्हणताना हा केचा उच्चार या ठिकाणी होत नाही, सायलेंट आहे तो. सायलेंट लेटर कशाला म्हणतं की वर्ड वाचताना जर त्या एखाद्या लेटरचा तिथे उच्चार होत नसेल तर त्याला सायलेंट लेटर म्हणतात. इट इज नॉट प्रोनाऊन्स राईट टू अदर वर्ड्स विथ सायलेंट के. केने स्टार्ट होणारे आणखी 2 शब्द शोधायचे की तो के हे लेटर त्या वर्डमध्ये असेल पण त्याचा उच्चार त्या ठिकाणी होणार नाही. आणि अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द फॉलोइंग वर्ड्स. खालच्या शब्दातले सायलेंट लेटर शोधायचे तुम्हाला. जसं राईट आहे, आता राईट इथे डब्ल्यूचा प्रोनाऊन्सिएशन होते का, डब्ल्यूचा उच्चार होतो का? नाही, मग डब्ल्यू सायलेंट झाला. दुसऱ्या ठिकाणी आणखी राईट दिलेला आहे तुम्हाला. आता हा राईट वाचताना जीचा इथे काय आहे? सायलेंट लेटर आहे जी, त्याचा उच्चार होत नाही. रिस्ट, रिस्टमध्ये डब्ल्यूचा उच्चार होत नाही, सायलेंट लेटर आहे. पाम, इथे एलचा उच्चार होत नाही. स्कूल, स्कूलमध्ये सी सायलेंट आहे. सीझर, इथे यस सी सायलेंट आहे परत. टीचर, टी सायलेंट आहे. लिसन, इथे टी सायलेंट आहे. राईम, इथे
एच सायलेंट आहे आणि आवर इथे एच सायलेंट आहे. तर अशा प्रकारे सायलेंट लेटर खाली काय करायची, अंडरलाईन करायची. हा प्रश्न जसाच्या तसा आपल्या नोटबुकवर लिहून काढायचा. ओके, थँक्यू.